यावेळेस अत्यंत मोठ्या प्रमाणावर धांदली अर्थात प्रशासकीय आणि मतांची या दोन्ही झाल्याचं दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करतोय की सरकारच्या हातचं भाऊलाय असा प्रश्न पडावा। मात्र निवडणूक आयोग ही कठपुतली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहेत। 40 तास आधी मतदान पुढे ढकलणे आणि 30 तास आधी हे मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलणे, यातून पूर्ण निवडणूक आयोगाचे वाभाडे निघालेले आहेत। फ्री अँड फेअर इलेक्शन जे घडवून आणणं निवडणूक आयोगाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यामध्ये निवडणूक आयोग कुठेतरी कमी पडलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासनाने इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत आयुक्तालयापर्यंत ज्यांनी यामध्ये चुका केल्या अक्षम्य स्वरूपाच्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर पैसे वाटण्याचा आरोप होते। अनेक कार्यकर्ते पैसे वाटताना दिसून आलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या धांदलीच्या सोबतच जो दुसरा मोठा एक मुद्दा या निवडणुकीत पुढे आलाय, पैसे खाऊन खाऊन भ्रष्टाचार करून भारतीय जनता पक्ष ही गब्बर झालेली आहे आणि गब्बर सिंगच्या थाटामध्ये दडपण आणण्याचा प्रयत्न एकीकडे करत आहे तर दुसरीकडे पैसा फेक तमाशा देख हे वगनाट्य या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाने खेळलेलं हे स्पष्ट स्वरूपातून आढळून येतं। राज्यभरात ना 25 तक्रारी नोंदवल्या गेल्यात निवडणूक आयोगाकडे। गाड्यांची तोडफोड झाली बीडमध्ये, भोरमध्ये संग्राम जगताप वर्सेस जो वाद आहे तो कार्यकर्त्यांमध्ये झाला। अशा 25 तक्रारी या वरखंडी या 25 दिसतात आहेत, मात्र या 25,000 तक्रारी आहेत। निवडणूक आयोगाकडे किती पोहोचल्या हे मला माहित नाही, मात्र गाव तिथे 12 भानगडी हा भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने अजितदादांच्या घड्याळीने घातलेला आहे आणि एकंदर फार मोठ्या प्रमाणावर सगळ्या संहितांची आणि निवडणूक आयोगाच्या आचारसंहिताची पायमल्ली झालेली आहे।